पुण्यातील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 648 कोटींचा अर्थसंकल्प सादर. शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद. अर्थसंकल्पात 82 कोटींची तूट. पुण्यात पीएमपी कर्मचारी उपचाराविनाच पीएमपी कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी करार केलेल्या हॉस्पिटलचे बिल थकलं. बिल थकल्याने कर्मचाऱ्यांचे उपचार बंद. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना महिन्याला 5,000 रुपये मानधन मिळणार. नामांकित कंपन्यांमध्ये 1 वर्षासाठी प्रशिक्षणाची संधी. पुणे शहरात अखाद्य बर्फाचा सर्रास वापर. दूषित पाण्यापासून तयार केलेल्या बर्फामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता. पुणे ते नागपूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेच्या विशेष 48 फेऱ्या चालवण्याचा निर्णय. उन्हाळ्याच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पुणे शहरातील गुन्हे शाखेच्या युनिटची पुनर्रचना करण्यात येणार. 200 कर्मचाऱ्यांचं अतिरिक्त मनुष्यबळही मिळणार. पुण्याच्या गुलटेकडी बाजार समितीत शिमला मिरची, शेवगा, भुईमूग, शेंगांच्या दरात घसरण. हिरवी मिरचीच्या दरात वाढ. उर्वरित भाज्यांची मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर. पुण्यातील पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पासाठी ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात येणार. 7 गावांचा ड्रोनद्वारे सर्व्हे करून सीमा निश्चित करण्यात येणार आहेत. याबाबत एमआयडीसीकडून निविदा प्रसिद्ध.